मित्र, कालपर्यंत वाशिमच्या पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहिल्या. पेट्रोल आणि डिझेलसाठी लोक एकमेकात मारामारी करत आहेत. सगळ्या गोष्टींचा फटका हा नेहमी कॉमन माणसालाच बसतो. हे एवढं सगळं सुरू असताना स्थानिक प्रशासनाचं लक्ष याकडे आहे का? आणि निवडणुकीच्या वेळी प्रत्येक गल्लोगल्ली जाऊन फिरणारे लोकप्रतिनिधी या रांगेत का बरं दिसत नाहीये? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जिल्ह्याला कोणी पालकमंत्री आहे की नाही? मान्य आहे, जागतिक युद्धजन्य परिस्थितीत ह्या गोष्टी मिळणं आता थोडं कठीण झालंय. पेट्रोल पंपवर असे राडे करून काहीच होणार नाहीये. त्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आता यावरती ऑप्शन काय? जिल्हाधिकारी साहेबांनी आणि स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर मीटिंग घेऊन या प्रकरणावर तोडगा काढायला पाहिजे. आणि जोपर्यंत नॉर्मल पुरवठा होत नाही तोपर्यंत पोलिसांच्या बंदोबस्तात पेट्रोलचं वितरण झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साठेबाजी रोखा आणि जनतेला अधिकृत माहिती द्या, जेणेकरून अफवा पसरणार नाहीत. मित्र हो, राडा करणं हा काही ऑप्शन नाहीये, पण जनतेला वाऱ्यावर सोडणे हे काही प्रशासनाच्या अधिकारात येत नाही. लोकप्रतिनिधींना माझं एवढंच म्हणणं आहे की एसीच्या गाडीतून थोडं खाली उतरा आणि हे जे प्रॉब्लेम्स वाशिमकरांना फेस करायला लागत आहेत हे थोडे बघा.